वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट UG 2026 परीक्षेच्या नंतर जी ॲक्च्युअली मेडिकल सायन्सेसमधील सर्व कोर्सेससाठीची प्रोसेस सुरू होणार आहे आणि बऱ्याच वेळा 2024मध्ये एक शासनाचा GR आला होता. त्या GR नुसार बऱ्याच वेळा विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक प्रश्नांची मालिका तयार झालेली आहे की आजचा जो सब्जेक्ट आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना, या संदर्भामध्ये एकंदरीत 25 प्रश्न आम्ही एकत्रित काढले. त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आपण या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. 2024मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने सर्व मुलींना मोफत शिक्षणाचा जो काही GR लागू केलेला आहे आणि त्याच वर्षीपासून तो लागू करण्यात आला आणि त्या संदर्भामध्ये आज आपण काही प्रश्न मालिका सुरू करतोय. राज्य शासनाने उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पदवी किंवा पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत केले आहे, हे खरे आहे का? तर हे 100% खरे आहे. शिक्षण सन 2024-25 पासून सर्व शिक्षण घेणाऱ्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी त्यांचं अधिवास दर म्हणजे त्यांचं रेसिडेन्स जर महाराष्ट्र राज्यामधील जर समजा असेल तर त्यांना 100% सर्व प्रकारच्या जे काही सुविधांचा लाभ मिळणार आहे. आणि त्याचबरोबर नीट 2024-25 पासून सर्व मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ 100% मिळणार आहे. बऱ्याच वेळा या संदर्भातला दुसरा जो प्रश्न आहे, पालकांचे उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुलींच्या पदवी म्हणजेच डिग्री कोर्स, पदविका म्हणजे डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी हे शिक्षण मोफत करण्यात आलेलं आहे. या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे? बऱ्याच वेळा हे सर्व समजा इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, फार्मसी असेल किंवा उच्च शिक्षणातल्या मेडिकलमधील ब्रांच असतील, ॲडमिशन प्रोसेस झाल्यानंतर MahaDVTवरतीच म्हणजेच www.mahadvt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन तुमचा सर्व डिटेल्स करू शकता आणि त्यातली एक योजना सिलेक्ट करू शकता. तुम्हाला 100% स्कॉलरशिपचा 100% लाभ मिळणार आहे. बऱ्याच अंशी पुढचा प्रश्न आहे, मुलींना मोफत शिक्षण योजना, या योजनेत कोणत्या शुल्कांचा समावेश होतो? वास्तविक एखाद्या कॉलेजमध्ये, प्रायव्हेट असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 2 प्रकारचे शुल्क असतं. त्याच्यामध्ये आपल्याला ट्युशन फी असं म्हणतो आणि जी काही 90% असते आणि 10% जो असतो तो डेव्हलपमेंट फी असते. त्या डेव्हलपमेंट फी मात्र मुलींना भरावी लागते आणि जे काही शैक्षणिक शुल्क आहे, ट्युशन फी 90% पूर्णतः माफ होते. त्याचबरोबर परीक्षा एक्झामिनेशन फीसुद्धा असते की जे एक्झामिनेशन फी त्याला आपण परीक्षा शुल्क असं म्हणतो, ते सुद्धा मोफत आहे. आता त्यानंतर जो पुढचा टॉपिक आहे, पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे अर्ज भरायच्या अंतिम मुदत कोणती? यावेळी म्हणजे बऱ्याच वेळा वेळोवेळी स्वतंत्रपणे महाविद्यालयाचे निर्देश देण्यात आलेले आहेत, परंतु बऱ्यापैकी आपल्याला 31 मार्च 2027 पर्यंत म्हणजे त्या वर्षीच्या 31 मार्चपर्यंत आणि कधीकधी 1 महिना, कधी 2 महिनेसुद्धा वेळ वाढवून मिळत असतो. परंतु या वेबसाईटवरती तुम्ही सर्वजण जाऊन या सर्व गोष्टी आपण बघू शकता. mahadvt.org.in या वेबसाईटवरती तुम्हाला त्या सर्व गोष्टी सुविधा मिळू शकतात. या योजनेच्या लाभासाठी अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आता डॉक्युमेंट्सच्या संदर्भामध्ये एक तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर तुमचं जे अलॉटमेंट लेटर आहे, जे काही ऑनलाईन पद्धतीचं आहे, ते आपल्याला असावं लागतं. त्याचबरोबर तुमचं जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, त्याचबरोबर नॅशनॅलिटी, ह्या सर्व गोष्टी पाहिजे आणि उत्पन्नाचा दाखला, ज्याला आपण इन्कम सर्टिफिकेट असं म्हणतो, हे मस्ट आहे. म्हणजे मागील वर्षाचं, एखाद्या वर्षी ज्या वर्षी आपण ॲडमिशन घेत असतो त्या वर्षीच्या 31 मार्चच्या पाठीमागचं रिसेंट वर्षाचं उत्पन्नाचा दाखला, एवढे फक्त डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक असतात आणि ते आपण जर त्या ठिकाणी केले तर 100% त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. 6वा प्रश्न जो आहे तो म्हणजे लहान कुटुंबाचे स्वयंघोषित प्रमाणपत्र, हे म्हणजे लहान कुटुंब हे एक तुम्हाला लागतं. म्हणजे त्या गोष्टीमध्ये आणखी एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे उत्पन्नाचा दाखलाबरोबर तुमचं कुटुंब हे 1 किंवा 2 अपत्य असलं पाहिजे आणि अभ्यासक्रमात खंड पडल्याचे समज त्याला आपण गॅप सर्टिफिकेट म्हणतो. हे गॅप सर्टिफिकेट तुम्हाला असणं आवश्यक आहे. नवीन अर्ज करताना 10वी आणि 12वीची मार्कशीट तसेच त्याचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे हे असणं आवश्यक आहे.
आणि पाठीमागच्या वर्षाचे जे मार्कशीट आहे ते पण, म्हणजे तुम्ही अर्ज करता समजा सेकंड इयरला तर असेल तर फर्स्ट इयरचं मार्कशीट असणं आवश्यक आहे. हे कागदपत्रे आपल्याला कुठे उपलब्ध होतात? आता बऱ्याच वेळा डोमिसाईल सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट आपल्याला हे आपले सरकार आपलेसरकार.maha.online.gov.in वेबसाईटवरती अर्ज करावा लागतो. परंतु त्याहीपेक्षा तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या जी कॉम्पिटंट अथॉरिटी आहे किंवा अधिकृत जे काही केंद्र आहेत त्यामध्ये सेतू केंद्रामध्ये महाई सेवामधून तुम्हाला हे अर्ज करावा लागतो. ही योजना शैक्षणिक वर्ष 2024 पासून लागू केली असल्याने या आधी प्रवेश घेतलेल्या व अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या पदवी अभ्यासक्रमांच्या मुलींना ही योजना लागू आहे का? अगदी बरोबर, महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा 2024मध्ये ही योजना लागू झाली, त्या वर्षी ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू झालीच आहे. परंतु जर समजा 2023 किंवा 21मध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलेलं असेल 22-23मध्ये, परंतु आत्ता 24मध्ये तिचं 3रं किंवा 4थं वर्ष असेल, तर अशा विद्यार्थ्यांना मुलींसाठी हे मोफत शिक्षणाचा लाभ होऊ शकतो का? तर 100% लाभ होऊ शकतो असं त्याचा अर्थ आहे. 8वा जो प्रश्न आहे तो माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेल्या मुलींनी पदविका म्हणजे डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेश घेतला असल्यास ह्या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी ही सदर योजना लागू आहे का? बऱ्याच वेळा हा प्रश्न लक्षात आला असेल की बऱ्याच वेळा 10वी किंवा 12वी नंतर एखादा डिप्लोमा घेतो, GNM असेल, ANM असेल, किंबहुना 12वी नंतर असणारे डिप्लोमा कोर्सेस, ह्याच्यासाठीची ही योजना लागू आहे का? 100% लागू आहे. प्रवेश घेताना मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क महाविद्यालयास भरावे लागणार आहे का? शिक्षण शुल्क म्हणजे काय की ट्युशन फी आपण म्हणतो, ही ट्युशन फी तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही आणि कदाचित तुम्ही भरलेली असेल तर मात्र तुम्हाला ती रिफंड 100% होणार आहे. परीक्षा फी म्हणजे एक्झामिनेशन फी परीक्षेसाठी लागणारी जी एक्झामिनेशन फी आहे ती सुद्धा आपल्याला पूर्णतः मिळत असते. ती फारशी फीज नसते, 5 ते 10 हजाराच्या आसपास किंवा 3-4 हजार असते, ही सुद्धा आपल्याला मोफत आहे. शैक्षणिक वर्ष जून पासून सुरू झाले असल्याने यापूर्वी प्रवेश घेतलेल्या मुलींना कॉलेजकडे भरलेले शिक्षण शुल्क मुलींना परत मिळणार आहे का? 100% हा जो डिसिजन झाला आहे त्या डिसिजनच्या नंतर जर तुम्ही या वर्षीसाठी म्हणजे 2024 पासूनचा मुद्दा आहे, 2024मध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल, अगोदर घेतलेला असेल आणि हा GR आज जरी डिक्लेअर असला तरी त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला वाचता येऊ शकतात. शिक्षण घेतल्यानंतर सदर योजना विनानुदानित महाविद्यालयाने व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी लागू आहे का? बऱ्याच वेळा उच्च आणि तंत्र शिक्षणाच्या 3 प्रकारचे कॉलेजेस असतात किंवा महाविद्यालय असतात. त्याला आपण गव्हर्नमेंट कॉलेजेस, सेमी गव्हर्नमेंट ज्याला प्रायव्हेट म्हणतो, आणि डीम्ड कॉलेजेस त्याला अधिमत विद्यापीठ असं म्हणतं किंवा ॲटॉनॉमस असं म्हटलं जातं. अशा ॲटॉनॉमस युनिव्हर्सिटी किंवा स्वायत्त संस्था किंवा सेल्फ फायनान्स्ड इन्स्टिट्यूट्स असतात त्यामध्ये फक्त तुम्हाला सुविधा उपलब्ध नाही, परंतु सर्व प्रकारच्या प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट असणाऱ्या सर्व गोष्टीसाठी ह्या सर्व गोष्टी ही जी सुविधा आहे ती तुम्हाला उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ कुटुंबातील किती मुलींना घेता येऊ शकतो? ही 100% हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कमीत कमी 2 मुलींना घेता येऊ शकतो. 3री मुलगी असेल तर याचा उपयोग होणार नाही. दुसऱ्या अथवा अर्धवेळ स्वरूपात चालवलेल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला अर्धवेळ दुसऱ्या म्हणजे ही योजना लागू आहे का? आता समजा एक्झाम्पल धरून झाला, मी जर समजा BSc करत असेल आणि परत GNMला ॲडमिशन घेत असेल, किंबहुना मी DED करत असेल आणि नंतर BScला ॲडमिशन घेत असेल, किंवा मी सध्या BMSला घेतला असेल आणि आत्ता परत मला नंबर लागला म्हणून MBBSसाठी घेत असेल, तर त्यातलं फक्त कोणत्या तरी एका कोर्सलाच ही योजना लागू आहे. एकाच विद्यार्थ्याला ओव्हरलॅप होणार नाही. तो कोर्स संपल्यानंतर परत नवीन कोर्स चालू केला तर त्याला योजना लागू राहील, पण एकाच वेळेस 2 कोर्सेससाठी 100% लागू होणार नाही. या योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे का? 100% सर्वच गोष्टीचा जो काही शासकीय लाभ आहे याच्यासाठी तुमचा आधार कार्ड तुमच्या एखाद्या बँकेशी अटॅच असलं पाहिजे आणि पॅन कार्ड बरोबर सुद्धा संलग्नित असलं पाहिजे. शासन निर्णय 2017 पासून ऑनलाईन पद्धतीने ह्या सर्व गोष्टी असल्या पाहिजे, हे 100% आहे. सदर योजना कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे? ही योजना EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, त्याचबरोबर SC-BC म्हणजेच सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास, त्याला आपण मराठा आरक्षण असं म्हणतो, OBC म्हणजेच ऑदर बॅकवर्ड क्लास म्हणजेच त्याला आपण OBC मध्येच SBC नावाची गोष्ट सुद्धा येते, त्याचबरोबर VJ, NT, BCD या सर्व कॅटेगरीच्या मुलींना
खरं तर तिकडे मुलींना लाभ होतो, परंतु या सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांच्या मुलींना मात्र संपूर्ण शुल्क माफी आणि एक्झामिनेशन फीमध्ये माफी आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरतात येणाऱ्या अडचणीबद्दल कोणाशी संपर्क साधावा. सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, ऑनलाईन पद्धतीने एखादा अर्ज भरताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर पहिला जो आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला नंबर आहे ह्याच्यावरती पहिला संपर्क करा. 100% तुमचा जो प्रश्न आहे तो सोडवला जाईल. ही आमचं प्रायव्हेट जरी असलं तरी ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी असणाऱ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर असतील, प्राचार्य असतील, किंबहुना त्या ठिकाणी नोडल ऑफिसर असतात, या सर्वांशी संपर्क करू शकता. किंवा बऱ्याच वेळा महाडीबीटीवरती सुद्धा या गोष्टीचे अधिकारी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करू शकतात. या योजनेची माहिती, मार्गदर्शक तत्वे कुठं पाहायला मिळते? या वेबसाईट मी तुम्हाला सांगितले, महाडीबीटीच्या वेबसाईटवरती तुम्हाला हे सर्व गोष्टीचे डिटेल एक प्रॉस्पेक्टस मिळतं, ते तुम्ही पाहू शकता. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतेवेळी पूर्वतयारी म्हणून कोणत्या बाबींची आवश्यकता आहे? 100% बरोबर आहे. सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आपलं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड आपल्याला 100% संलग्न असलं पाहिजे एखाद्या बँक खात्याशी. कॉलेजची प्रवेश पावती म्हणजे जी काही आपण ॲडमिशन घेतलेलं आहे ते ॲडमिशन लेटर आपल्याला 100% असलं पाहिजे. त्याला अलॉटमेंट लेटर, ॲडमिशन ऑर्डर असं म्हटलं जातं. त्याचबरोबर अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, किंबहुना त्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट असं म्हणतो, ते महाराष्ट्राचं डोमिसाईल असणं गरजेचं आहे. आणि इन्कम सर्टिफिकेट सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे, ते सुद्धा असणं आवश्यक आहे. ते अधिकृत कार्यालयापासून म्हणजे सेतू कार्यालयातून अर्ज करून ऑनलाईन पद्धतीनं तहसीलदाराच्या सहीचं जे इन्कम सर्टिफिकेट मिळतं ते असणं आवश्यक आहे. अर्जाची पडताळणी कशा प्रकारे केली जाते? महाडीबीटीच्या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीनं भरलेल्या अर्जाची छाननी 3 स्तरावर, एकतर कॉलेज, त्याचबरोबर जे काही विभाग स्तरावरती आणि राज्य स्तरावरती ह्याची केली जाते. पण काही गरज नाही, 100% तुम्हाला ह्याच्यामध्ये स्कॉलरशिप मिळत असते. अर्ज भरल्यानंतर काही त्रुटी चुका असल्यास अर्ज जमा केल्यानंतर अर्जाची दुरुस्ती करता येते का? 100% अर्ज करता येते. काही जो चुका झालेल्या असतील तर संबंधित कॉलेजबरोबर ते फॉर्म परत येतो, आपण परत सुद्धा एडिट करता येतो, फॉर्म भरता येतो. 100% ऑनलाईन पद्धतीने करता येतो, ऑफलाईन पद्धतीने सुद्धा करतो. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली किंवा नाही याबाबत त्याची माहिती कशी समजू शकते? ज्यावेळेस आपण अर्ज करतो किंवा ॲप्लिकेशन फॉर्म भरतो त्यावेळेस यूजर ID पासवर्ड आपल्याकडे असतो, तो टाकून आपल्याला मंजूर झाला आहे का नाही ते बघता येऊ शकतं. मंजूर झालेली स्कॉलरशिप हे किती टप्प्यात बँक खात्यात जमा केली जाते? बऱ्याच वेळा ही 2 टप्प्यातमध्ये असते. दर 6 महिन्याला जमा होत असते. एकतर आपण दिलेल्या जे काही आधार कार्डाशी संलग्नित असणारं जे बँक खातं आहे त्याच्यावरती येऊ शकते. कधी कधी आपलं आधार कार्ड एका बँकेशी अटॅच असतं, परंतु आपले मल्टिपल बँकेमध्ये अकाउंट असेल तर ते कोणत्याही बँकेमध्ये आले का ते आपण चेक करू शकता. या योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करणाऱ्या केवळ कॅप राऊंड मार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थिनींनाच पात्र आहेत का? हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. सेंट्रलाइज्ड ॲटोमॅटिक ॲडमिशन प्रोसेस जे आहे त्याला आपण कॅप राऊंड म्हणतो. ह्या कॅप राऊंडमधून तुमचं लिस्ट थ्रू सिलेक्शन यादीमध्ये नाव आलं पाहिजे, की जे कॅप राऊंडच्या सिलेक्शन यादीमध्ये नाव आलेलं असेल. तुमचं अलॉटमेंट लेटरसुद्धा ऑनलाईन पद्धतीने असेल तरच ह्या गोष्टीचा सगळा लाभ होतो. कदाचित तुमचं मॅनेजमेंट कोटा संस्था स्तरावरती जर ॲडमिशन झालेलं असेल तर तुम्हाला त्याचा लाभ 100% मिळत नाही. ही इतर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येतो का? आता समजा कदाचित मी SC कॅटेगरीचा आहे आणि फिमेल कॅन्डिडेट आहे, म्हणजे SC एखादा विद्यार्थी फिमेल कॅन्डिडेट आहे आणि SC पण आहे, तर एकाच कॅटेगरीचा तुम्हाला लाभ घेता येतो. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ घेता येत नाही, फक्त एका शिष्यवृत्तीचाच लाभ घेता येऊ शकणार. सदर्भ योजना कोणाच लागू नाही. अगदी बरोबर. खाजगी अधिमत विद्यापीठ मी पाठीमागे सांगितलेलं होतं त्याला डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणतो. स्वयंसहाय्यित विद्यापीठ त्याला आपण सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीज असं म्हणतो. अशा प्रकारच्या व्यवस्थापन कोटा मॅनेजमेंट कोट्यामधून आणि संस्था स्तरावर म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलवरती स्पॉट राऊंडमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या ॲडमिशन्समध्ये या प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थी तमाम पालकांसाठी आपण करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून 100% सर्व प्रकारच्या डिटेल्स गोष्टीचा लेखाजोखा आपल्या डोर स्टोपपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपली व्हिडिओची सिरीजचा सिलसिला जो चालू आहे त्याच्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला तर निश्चित व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून हा व्हिडिओ आपल्याला प्रत्येक त्याची डेप्थ दूरपर्यंत जाऊ शकते. आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी मेडिकल कॉलेजेसमधील किंबहुना अलाइड कोर्सेसमधील MBBS पासून फिजिओथेरपीपर्यंतच्या सर्व
प्रोसेसमधील नीटच्या परीक्षेपर्यंत आणि त्यानंतर रिझल्ट लागेपर्यंत डॉक्युमेंटेशनपासून सर्व प्रकारच्या अपडेट्स आणि शिष्यवृत्ती तुमच्या खात्यावरती मिळेपर्यंत पुढल्या वर्षीपर्यंत टोटल जो बॅकअप आहे तो आपला टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून घेण्यासाठी आपल्याकडे हा 2 नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. तर 100% तुम्हाला बॅकअप मिळतो. आपल्याकडे दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जवळपास 250पेक्षा जास्त ॲडमिशन्स झालेले आहेत. गेल्या वर्षी जवळपास 2154 विद्यार्थी आपल्याकडे रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स होते. हा आकडा संपूर्ण भारत देशात आणि महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणात आहे. ह्याच अशा प्रकारच्या आपल्या ह्या करिअर मेकिंग गायडन्सच्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये तुम्ही अवश्य सामील व्हा. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया.